केंद्र सरकारनं आणलेल्या 4 श्रमसंहितांना कामगार वर्गाकडून जोरदार विरोध केला जातोय. 4 श्रमसंहिता लागू होण्यापूर्वी 45% कारखाने या कायद्याच्या बाहेर होते. आता 70% कारखाने फॅक्टरी ॲक्टच्या कायद्याबाहेर जाणार आहेत. म्हणजेच 55 ते 60% कामगारांच्या नोकरीवर याचा परिणाम होणार आहे. पूर्वी 100 कामगार असतील तर असा कारखाना बंद करण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागत होती. मात्र आता ती मर्यादा या 4 श्रमसंहितांमुळे 300 पर्यंत नेली आहे. याचा अर्थ 299 कामगार ज्या ठिकाणी काम करतात असा कारखाना मालक सरकारच्या परवानगीशिवाय बंद करू शकतो. त्या कारखान्यातील कामगारांना मालक कामावरून कमी करू शकतो. त्यामुळेच या कायद्यामुळे कामगारांच्या बाबतीत मालकांवर सरकारचं कोणतंही नियंत्रण राहणार नाही. मालक मात्र त्यांचा गैरफायदा घेतील अशी भीती व्यक्त होतीये. त्याचबरोबर मालकाच्या मनात आलं तर फंड आणि ESIचा लाभ कामगारांना मिळणार आहे. या कायद्यामुळं कामगारांचा हक्क नाकारणं आणि मालकाचा फायदा करणं हेच केंद्र सरकारचं धोरण असल्याची टीका कामगार नेत्यांकडून केली जातेय. त्यामुळे इचलकरंजीतील सर्व कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीनं कामगारांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या केंद्र सरकारच्या 4 श्रमसंहितांना तीव्र विरोध केलाय. या नवीन श्रमसंहिता रद्द करून जुने 29 कामगार कायदे पुन्हा लागू करावेत अशी मागणी करत कृती समितीनं आज प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मोर्चाच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी कॉम्रेड आनंदा गुरव, कॉम्रेड सुनील बारवाडे, कॉम्रेड हनुमंत लोहार, कॉम्रेड दत्ता माने, कॉम्रेड नूर महम्मद बेळकुडे, शामराव कुलकर्णी, राजेंद्र निकम यांच्यासह कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.